हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी आली आमच्या जुन्या घरी, म्हणजे आम्ही आधी जिथे राहायचो ना तिथे. हे बघा पडले, आता काहीच नाही राहिलं. आणि इथं माझ्या आता सध्या चुलते राहतात, त्यांनी हे नवीन घर बांधणं चालू केलं. आता लोकांनी कशी घरं बांधू त्या, पण हे जे माळीचं घर होतं की नाही, म्हणजे सगळ्यात माझं तरी सगळ्यात फेवरेट होतं. म्हणजे आमचं आधीचं जुनं घर इतकं भारी वाटायचं तिथं, कारण तिथं माझ्या इतक्या मैत्रिणीची म्हणजे अगदी लहानपणापासूनच्या वगैरे. पण आता कोणी सोबत राहिलं नाही, साधं फोन नंबरसुद्धा एकमेकांकडे नाहीत. आणि माझ्या चुलत्यांनी आता इथंच असं छोटंसं छानसं घर बांधलं आहे. खरं सांगू मस्त वाटत होतं बरं का इकडे वस्तीवरती. आतासुद्धा ती जागा आहे जिथे आमचं बालपण गेलं पूर्ण, आणि आमचं रान. आता इथं काही नाही, सगळी पडकी घड आहेत सगळी. ऋतू तुला माहिती आहे मी इथं जन्मली, माझं इथं मी इथं राहिली लहानपणी. जेव्हा तुझ्या एवढी छोटी होती ना बघ, ह्याच्यावरून वर चढायची, माळी जायची. आता इथं बघ सगळी सुधारली, ती आली तुमच्या घरी. त्याच्यात ते माझ्या चुलत्याचं घर आहे ते. आणि टाकी आम्ही तर पाणी भरायचं टाकीला. राहत असेल की आजी ती अजून पण. हे बघ कपडे सुकतात म्हणल्यावर राहत असेल ना. तोड़ दे ओ, देखो मेरा तोड़ उधर था घर. अभी इधर तो सब लोगों ने अच्छे अच्छे घर बनाए. तय मैं इधर रहती थी पहले, देख इधर इधर काम करती थी इसी खेती में. पता है गुंडे मावशी आहे तिकडं. आई ही पोरगी ना मला इतकं फिरावते. सकाळी वस्तीवर घेऊन गेली, तिकडनं राहणार 5 किलोमीटर चालून. आता हिला जायचं इकडे मंगलाईच्या घरी, माहित आहे, कारण आम्ही उद्या जाणार आहोत आमच्या सासरी. त्याच्यामुळे सगळ्यांना भेटायची तयारी चालू आहे. उद्या काय माहित नाही, सकाळी पहाटे निघायचं लवकर 7 वाजता. आहे ना बिंडे? जाऊ का? नको. इतर हमेशा नको म्हणतील. स्वतः मामाच्या घरी जाऊन बसले 8 दिवस. 8 दिवस वे 3 दिवस राहिले की. मग 3 पण दिवस नाही. आम्ही तर 5 दिवस झाले आज. माहित आहे कळलं. उद्या 6वा दिवस आहे आम्हाला इथे. आता उद्या आम्ही आमच्या घरी जाणार. अर्चना चल की काय झालं. तर आम्ही चाललो आता मंगलाईच्या घरी. डोंगर नुसतं भकास, काय नाही काय नाही, नुसतं भकास डोंगर आणि आंब्याची बाग. आंबा तेवढा येतं बाबा खायला, एवढा आंबा आहेत ना, ते पण एवढे टेस्टी. हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या माहेरच्या शेवटच्या दिवसामध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी निघाली आता माझ्या सासरी. अरे चला की, मला बाय बी करायचं. तरी पोरं बघ आता बाय इतकंच वय, ह्यांना काय घेणं देणं नाही. मी आली काय मी गेली काय, है ना. ये देखो मेरे हाथ में क्या है, किसी को नहीं मिलेगा अगर उधर मेरे को छोड़ने नहीं आए तो. चलो जल्दी. असं आहे पोरांचं, पैसे दिले तर त्यांना प्रेम आहे. आले कशा आले. तर आता मी जाते माझ्या घरी. चल पादी की पादी, चष्मा माझ्याकडे दे. बघू टिका उजला नाही, उजला बघ की नाही उजला. आता मावशीला कधी मामी राहिली की. अरे मामीला तर एकदा पण नाही. ती टिक्का पुजलाय का बघाय गेलाय. कडवाय कुठे चालला ऋतू? तर आम्ही चाललो आज पंढरपूरला. गँग बघायचं. आमची गँग अर्धी पुढे आहे अर्धी माग. चला की आप्पा नाना चला म्हण की बाबांना. हीच आहे, चला बसा गाडी चला.
आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं इमॅजिन करतो ना, आता पंढरपूरची पालखी निघाली ना, असलं मी तर इमॅजिन करते की काय भारी असेल, काय सुंदर असेल वगैरे. पण हे बघता तुम्हाला कसं वाटलं ना, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ना आयुष्यात पहिल्यांदा पंढरपूरला आली. एखादं आली होती का आधी एकदा पहिल्यांदा आली, पण इथलं माणसं मुंगीसारखी माणसं आहेत आता या सीझनला. कुठंच रिकामा जागा नाही, कुठंच नाही, सगळीकडे. आणि उन्हामुळे इतकं असं. तर आता पहिल्यांदा आंघोळ करायला आले तिथं. तर मी फर्स्ट टाइम पहिल्यांदा आली पंढरपूरला, पहिल्यांदा. ऋतू तू आला होता का? पहिल्यांदा आलाय तू? तर तू पहिल्यांदा आला आणि त्याला मी तिकडे सांगते पाण्यात आंघोळ करायचा, पण त्याला जायला तयार नाही. कारण नाही तेवढं असं स्वच्छता नाही आहे ना. त्या साईडला जायला पाहिजे, तिकडे सीडीवर. त्या साईडला एवढे वाटत नाही. तर आमच्या इकडे असं म्हणतात धोंड्याच्या महिन्यामध्ये यायचं, इथं स्नान करून आंघोळ करून जायचं. आता इथे सगळ्या बायका बघा करता, मी दाखवते. हळदी कुंकू बाबाला आंघोळ घालतायत आजी. घाला घाला चांगली पदूर घ्या की मग. काढतीच घ्या तुम्ही, घाला. झाली वय. ए रुदू जा की आंघोळ कर. सगळे गेले की जा. जाऊ जिंकून बी गेली. कर का कपडे. डुबकी मारलाय, पाणी खोल नाही. मी पण जाणार आहे. मग तुला कपडे काढायचे का ना सांग, मी जाणार आहे. आता आमच्या घरचे ना एवढे साधे आहेत. आणि तुम्ही जर नोटीस केलं ना, तर धनगर लोक ना खरंच एवढीच साधी भोळे असतात. मग ती भलेही पैशाने थोडीशी श्रीमंत का असेना, पण तरी ती अशी साधी भोळे असतात, असं मी तरी नोटीस केलं आहे. आणि इथे ना म्हणजे ऐकतच नव्हते. नाही तू थोडं तरी आंघोळ कर, थोडं तरी आंघोळ कर म्हणून माझ्या मागं लागले होते. मग मी म्हटलं थोडंसं मी पाय भिजवते आणि थोडंसं शिंतोडे माझ्या अंगावरती टाकते. याच्यापेक्षा मी आज्याच्याने जास्त होणार नव्हतं. कारण तुम्ही तिथं गेलात ना, तर तुम्ही ही गोष्ट रिलेट कराल. आता जे जातील ना त्यांना समजेल. बाकी मला असं म्हणजे देवाविषयी काहीच बोलायचं नाही आहे. तुम्हाला जर यायचं असेल ना, तर अशा वेळेस या ज्यावेळेस तिथं ना गर्दी नसेल. छान लागलंय, छान लागलंय. आता काही ठिकाणी कसं असतं ना, की म्हणजे गर्दी असेल ना तर छान वाटतं. पण काही ठिकाणं अशा असतात ना, की तिथं गर्दी असेल तर अजिबात. आता हे एवढी मोठी नदी आहे, पण इथे इतकी लोकं होती, इतकी गर्दी होती अधिक मासामुळे. नाहीतर नॉर्मल सीझनला इतकी काही गर्दी नसेल मला वाटते. त्यामुळे जायचं असेल ना, तर या महिन्यात तरी अजिबात जाऊ नका. पुढच्या महिन्यात किंवा अजून आषाढी एकादशी संपल्याच्या नंतर जावा. दर्शन होणं महत्त्वाचं आहे. आपण जातोय कशाला? पंढरपूरला पंढरीची गाठ घ्यायला. मग आपल्याला तेच जर नसेल तर मग काय फायदा नाही जाण्यात. तसं आपण बाहेरनं दर्शन घेतो, पण बाहेरनं असतं. मला असं वाटते आज जाऊन रांगेत उभा राहून घ्यायला पाहिजे होतं. तर आम्ही घेणार होतो, पण आम्हाला 3 तास लागले असते. आणि वरनं पोरं होती, त्याच्यामुळे पोरं एवढी चिडचिड करतात ना, की लाईनमध्ये थांबायचं म्हटलं की त्यांना नकोच वाटतंय. त्यांचा असं वाटतंय नाही म्हणजे एका जागी थोडा वेळ थांबायचं म्हटलं ना, तर पोरं चिडचिड करत होती, ऐकतच नव्हती का कोणत्याही गोष्टीसाठी. मग ती मोठी असू नाही तर लहान असू, ते तसंच आहे. पण तरी पण मग आता इथं घेतलं पटापट सगळं उरकून आणि आता निघालोय वरती. बाकी टिक्का लावायला मला लय आवडतं. मग ते कुठं पण असू दे, पहिला आपला नंबर असतो. प्रचंड आवडतं, मस्त वाटत होतं टिक्का लावल्याच्या नंतर. मग 2-3 फोटोज वगैरे पण क्लिक केले. आणि सगळ्यांच्या आंघोळ्या करून झाल्या, टिक्क बिक्क लावून झाले. मी इकडंच उभा आहे ना, तोपर्यंत इकडे यांचा कार्यक्रम सुरू झालाय. तर सगळ्यांचं म्हणणं होतं की इथं पंढरपूरला आल्यावर चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर सगळ्यांच्या पाया पडायचं असतं. आता मी काही स्नान वगैरे काही केलं नव्हतं, पण लहान मुलं मोठ्यांचं, मोठे छोट्यांचं, सगळ्यांनी पाया पडायचं होतं. आणि हे मला इथं आल्यावर समजलं. तसं मी पहिल्यांदाच आले, त्याच्यामुळे पहिल्यांदाच समजले म्हणा. बाकी मी नेसलेली साडी फक्त 850 रुपयाची आहे. कशी वाटती कमेंट करा. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा.
त्या आकाच्या राहिलं की आपल्या आका नाही झाल्या पड त्या आजीच्या. तर आता मी केल्या त्या साईडला तिकडे आंघोळ्या म्हणजे मी तर फक्त पाणी असं मारून घेतले, बाकीच्या सगळ्यांनी आंघोळ्या केल्या. आता आम्ही चाललोय मंदिराकडे. मेन इतकी गर्दी आहे ना प्रचंड. कोण ऊन आहे तर काय, प्रचंड ऊन आहे. तरी एवढी लोक आहेत ती पण इथं बसून जेवतात. लोक जेवतायत अक्का नदीच्या किनारी. बघ ही नद आहे ना, वाहती का पाणी? वाहतंय काय? वाहत नाही पाणी आहे ना, वाहतंय का पाणी? जिकडं वाहतंय तिकडे नव्हतं, आपण कडेला होतो. का धोंडा एकच बाकी, दोन आहे ते अजून. दोंड खायचं असतं, दोंड्याची मेहनत आहे ना. दोंड्या महिन्यात दोंड खायचं. सुना जाते तर दोंड खाय माहेर. आमच्यात नसतं तर काय माहित. पालखी आली. तर इथं छान असं नामदेव पायरीचं मी दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर वरती आलो, प्रदक्षिणा घातली फक्त आणि मग निघालो. कारण इथे बघा चंगराचेंगरी होती. अवस्था झालं दर्शन, निघालो गावात घरी. हे बघा गाडी घेतली का? गाडी घेतली तर उन्हातानाचं. पंढरपूरच्यापेक्षा ना आम्ही ज्यावेळेस गोपाळपूरला आलो, म्हणजे रुक्मिणीच्या आईवडिलांचे देव म्हणजे आहेत ना मंदिर, तिकडं आलो ना, त्यावेळेस मला गेले इतकं छान वाटलं, इतकं भारी. कारण तिथं गर्दी नव्हती, जरा साफ स्वच्छता सुद्धा जास्त होती. मग इतकं मस्त रिलॅक्स वाटलं. पण ज्यावेळेस मी इथं आले, मी म्हटलं चला तुम्हाला दर्शन करवते म्हणून मी जस्ट मोबाईल बाहेर काढला. मी बाहेरून आतमध्ये मी स्वतः दर्शन घेतलं होतं, मी आतमध्ये मोबाईल नव्हते नेला, पण बाहेरून. त्यावेळेस हा खडूस बाबा जर माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी नक्कीच बघा. म्हणजे इतकं ओरडलं ना मला. मी बाहेर किती लांब होते माहिती, देवळाच्या साईडला होते, अगदी कडेला. मी बाहेर येताना शूट केला होता व्हिडिओ. आणि इतके खडूस लोक होते ना, मोबाईलला बिलकुल परमिशन देत नव्हते. आणि हे फक्त महाराष्ट्रात. तुम्ही गुजरातमध्ये कोणत्याही मंदिरात जावा. आता पोयच्याचं आम्ही मंदिर गेलो होतं ना, ते गुजरातमधलं सगळ्यात मोठं स्वामीनारायण टेम्पल आहे. म्हणजे असं कुठल्याच मंदिरात तुम्हाला कुठेही बोर्ड वाचायला भेटणार नाही की मोबाईल अलाउड नाही आहे, ये नाही ते नाही असं. तर गुजरातमध्ये उलटं छान आहे असं मला वाटतंय महाराष्ट्रापेक्षा. महाराष्ट्रातसुद्धा जेजुरीला वगैरे नाही मोबाईलचं काहीच, तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण इकडे काय माहिती इतकं ओरडत होते ना, प्रत्येक ठिकाणी पचका करत होते ते लोक. आणि हा बाबा तर लयच खडूस होता. त्यानंतर मायावणीचं म्हणणं होतं माझं असं छोटंसं शूट करायचं आहे, तर मग त्यांचं केलं. आणि मायावणीची साडीसुद्धा ना म्हणजे 650 रुपयाची आहे बरं का. तुम्हालाही पाहिजे असेल पटकन कॉन्टॅक्ट करायचा. 2-3च पीस बाकी आहेत, पण क्वालिटी जबर आहे. इथं गेल्यानंतर बऱ्याचशा बायकांच्या अंगावरती मला हीच साडी बघायला भेटली. पण मी नोटीस केलं की माझ्या साडीत जे क्वालिटी आहे ना, तर ती बाकीच्यांच्यात नव्हती, थोडी लो वाटली मला, असं मला वाटलं. बाकी तुम्हाला माझ्या गावाकडे जेवढ्या पण मी साड्या नेसली होती ना, तर त्या सगळ्या पाहिजे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला DM करा. अगदी स्वस्तात मस्त चांगल्या क्वालिटीच्या साड्या आहेत. त्याच्यानंतर आम्ही म्हटलं, कारण इथं फोटो काढायला कुठेच अलाउड नव्हतं, त्यामुळे कुठेच फोटो काढले नव्हते, बाहेर काढले होते फक्त. मग आम्ही म्हटलं त्या इथल्या माणसाला की आम्ही ते एक फोटो काढतो फॅमिलीचा, तुम्ही हवं तर पैसे घ्या. पण त्याने पर कॉपी आम्हाला मोबाईलमध्ये फोटो काढायचे 10 रुपये घेतले होते. 10 रुपये मोबाईलमध्ये फोटो काढायचे घेतले होते. आणि त्याचसोबत त्यांनी सांगितलं तुम्हाला 4-5 कॉपी माझ्याकडून पण काढाव्या लागतील तर तुम्हाला मोबाईल अलाउड. आता आलोयच आपण याच्यासाठी की आपण थोड्या मेमरीज क्रिएट करू. आता ठीक आहे बाबा, दर्शन घ्यायला आम्ही आलोय. तिथल्या पुजाऱ्यांना त्या माणसांना वाटत असेल की यांनी मोबाईल सोडून दर्शन घ्यावं, पण काही मेमरीज असतात ना, सगळेजण थोडी फोटो काढतात. आता माझ्या फोटोमध्ये जर तुम्ही दर्शन घेतलं असतं तर किती लोकांना दर्शन भेटलं असतं, किती लोकांना बघायला भेटलं असतं. पण ठीक आहे. किंवा मग ह्या मेमरीज असतात. आपण आपल्या फॅमिलीसोबत आता एकदाच गेलो, याच्यानंतर आपण कधी जातोय की नाही तेही माहीत नसतं. मग हे आपल्याला आठवण राहते ना, बाबा आम्ही गेलो होतो आमच्या फॅमिलीसोबत, तेव्हा आम्ही फोटो काढला, चला तुम्हाला दाखवते. असं एक छोटीशी राहते गोष्ट. तर ती मला इथं काय आवडतच नव्हती सोडा. तर म्हटलं जाता जाता एक फॅमिलीचा फोटो काढूया. इथं अर्धीच फॅमिली आली, पण तेवढ्यात सुद्धा त्या फोटोग्राफरचं उभा करण्यात अर्धा तास गेला असेल. कारण इथे एवढे आहेत, अजून आमची घरी किती लोक आहेत, म्हणजे अर्धीच आली, ती अर्धीच आलीच नव्हती. म्हणजे
म्हणजे समजा आमचा फॅमिलीचा फोटो काढायचा असेल ना तर नुसती माणसं गोळा करण्यातच आमचा टाईम जातो. खरंच एवढी आहे आमची म्हणजे मोठी फॅमिली आहे. तर चला तिथं मस्त आमच्या फॅमिलीचा एक छानसा फोटो काढला. त्याच्यानंतर मोबाईलमध्ये 2-4 फोटोज काढले. हा होता आमचा पंढरपूरचा छोटासा प्रवास. बाकी फॅमिलीसोबत जाण्याची मज्जा आहे ना ती सिंगलमध्ये जाण्यात नाही. त्याच्यामुळे जावा, फॅमिलीला घेऊन जावा, भले थोडेसे पैसे जाऊ द्या पण जावा. आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. येता येता आम्ही बराचसा रानमेवा बऱ्याचशा गोष्टी खाल्ल्या होत्या बरं का. आणि इकडचे भजी काय जबरदस्त होते. आता नेहमी आठवण येणार मला याची. बाकी ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.